संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचं कलाधिराज ढोल पथकाचा मी आभार मानतो। अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलंय। छत्रपती शिवाजी महाराज की। लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि या ठिकाणी सन्माननीय राजासिंहजी ठाकूर
आहे. माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द शुभेच्छा प्रयत्न आहे. धाडस 2 ताशा प्रकट मंडळ या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला. या निमित्तानं उपस्थित आमचे गुरु आदरणीय हरिभक्त महाराज कैलास महाराज आवशेकरजी, माझे मित्र आणि माझे खासदार आणि 2 ताशा मंत्रिमंडळाचे आधारस्तंभ असलेले आदरणीय सुनीलजी गायकवाड, या सगळ्यांचे नेते विरोधांचे माझे सहकारी संतोष पांचा, संतोष अप्पा मुक्ता, सुभाषराव जाधव, मंचावरील सर्वच मंडळी, आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय उत्साहामध्ये आज लातूरच नाही तर समग्र महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा होतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही गुवाडी तांडा वाडी वस्तीवर आज शिवजयंती अतिशय उत्साह साजरी होते. यापूर्वी जयंती उत्साह साजरी व्हायची, पण कोरोना नंतरचा काळ हा सगळ्यांनाच पुढचा डोस देऊन गेला आणि अतिशय उत्साहात आपल्या जयंत्या सगळ्या साजऱ्या होत आहेत. त्यामध्ये आज एक अनोखा कार्यक्रम संतोष पांचाळ आणि यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी राबवला आणि अशा कार्यक्रमाला आदरणीय गुरु आदरणीय हरिभक्त महाराज गुरुनाथ महाराज आवशेकरांना निमंत्रित केलं. 101 टाळ आणि 501 टाळकरी, 101 मृदंग आणि 501 टाळकरी या माध्यमातून जयंती साजरी करणे एक अनोखा उपक्रम. मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत असा काही उपक्रम झाला नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि अध्यात्माचं नातं अतिशय निकटचं नातं आहे. तुकाराम महाराजांच्या माध्यमातून अनेकदा मार्गदर्शन महाराजांनी प्राप्त केलं. किंबहुना महाराजांसाठी तुकाराम महाराजांची कीर्तनं ही एक पुस्तक असायची. सगळ्या मावळ्यांना खेड्या पाड्यातील तरुणांना एकत्र करण्याची साधन म्हणून कीर्तन आपल्याला पाहायला जायचं आणि अशा या कीर्तनातून स्वराज्य घडला. खरं म्हणजे जुलमी आदिलशाही, मुघलाशाही, निजामशाहीच्या काळामध्ये कुणी त्यांना आरे विचार धाडस नसतं करायचं. स्वराज्य स्थापनेचा विषय फार दूरचा, पण त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे सगळे लोक मावळे एकत्र केले आणि स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. हाच वसा घेऊन आपल्या मावळ्यांनी पुढे चालावा अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे. खरं म्हणजे महाराजांनी त्या काळामध्ये जी दूरदृष्टी होती बघा. आता आपण नेहमीची स्थापना करतोय, आपण समुद्रमार्गे येणाऱ्या डोक्याची आपण रचना करतोय, त्याच्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करतोय. 1993ला भूकंप, 1993ला म्हणजे सॉरी 2003ला आपल्या मुंबईवर हल्ला झाला आणि हल्ला समुद्रमार्गे झाला. त्यावेळेस त्याकडून जागा झाला राज्य सरकार, केंद्र सरकार त्यांनी आरमार आणि नेव्हीला छत्रपती शिवाजी महाराजांना आदरात त्या नेव्हीचं म्हटलं जातं. हे कशामुळं तर महाराजांनी त्या काळामध्ये आरमाराची स्थापना केली होती आणि तटबंदी करून त्यावेळेस त्याच्या दुश्मनाला रोखण्याचं काम केलं होतं. महाराजांची दूरदृष्टी खरं म्हणजे आता भाषण ऐकायचा कोणाचा मूड नाही. महाराजांवर कितीही बोलता येईल. महाराज एक शांतबद्ध व्यासपीठ स्वतःच होते, त्यामुळे महाराजांना बोलण्याचं खूप काही आहे. पण आज सगळ्यांचा मूड नाचणं गाण्याचा मूड आहे, एन्जॉय करण्याचा मूड आहे. त्यामुळे मी महाराजांचे डोस काय देणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा कसा होता आणि कसा असावा याचं उदाहरण आणि राज्यकारभार कसा करावा, राज्याचा राज्य कसा असावा याचं आदर्श उदाहरण महाराजांनी घालून दिलं. आपण सगळेजण महाराजांचे पायी करून महाराजांची सेवा करूया. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. टाळकऱ्यांचा उल्लेख केला. या टाळकऱ्यामध्ये एमपीएससीची तयारी करणारे 200 टाळकरी आहेत भया. एमपीएससीच्या आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी तब्बल 12 भेटी आणि 4.5 महिने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून शेवटी राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने
देण्याचा निर्णय 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला होता. आपल्या या सर्व एमपीएससीची तयारी करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि राज्यभरातील एमपीएससीच्या एकच साहेब पवार साहेब या घोषणा दिल्या. मी संबंध लातूरकरांना या ठिकाणी विनंती करतो, आपणही ही घोषणा द्यायचे. एकच साहेब आणि काळ जर चुकला तर बोट फुटता इतकं लक्षात घ्या. म्हणून काळाला एक आगळं आणि वेगळं असं महत्व आहे. आज आळस यांनी 500 टाळ आज लातूरमध्ये छत्रपती राजांच्या समोर वाजवण्याचा निर्णय घेतला. ही खरोखर एक अलौकिक आणि दिव्य अशी गोष्ट आहे. याच्याबरोबर त्याने दुसरा निर्णय महत्वाचा घेतला की 108 मृदंग वाजवायचा, टाळ वाजवायचा असेल तर असं वाजवावं लागतं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीना टाळा काळी लोकला नाद अंगो अंगी पुराणा चंद भोग भोगिताची अटिला भोग नाम गिळोनी गावा गोविंदुगा. आज इथं असंख्य आज सगळे भक्त शुभांचे या टाळ आणि मृदंगामध्ये इतके एकरूप झाले आणि त्यांच्या खांद्यावर ही त्यागाची भगवी पताका आज तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळते. हे अलौकिक दृश्य आज पाहायला मिळायला सुद्धा फार मोठं भाग्य लागतं इतकं लक्षात घ्या. भारतच्या वतीनं एक मोठं काम या सर्व भारतच्या पथकाने केलेलं आहे. याचे जितकेही काही संयोजक आहेत या लातूर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आहेत. सगळी तरुण पिढी आवडलेली या कार्यक्रमाला लाभलेली आहे. आणि विशेषतः आता महाराज येऊन गेले आणि महाराज गेल्याबरोबर त्याचं नावच अभिमन्यू आहे, त्याचं कामही अभिमन्यू आहे. आजपर्यंत गेल्या अनेक वर्षात ज्या साखर कारखान्यानं साखर काय ती पाहिली नाही, ती साखर आज काढण्याचं काम अभिमन्यूजींनी केलं नाही इतकं लक्षात घ्या. आणि त्याचं पूजन सुद्धा आज माझ्या हस्ते म्हणजे एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते काय मी म्हणालो असं का ते म्हणले की पंढरपूरचा पांडुरंग आले की साखर कधीच बंद होत नाही. एक अलौकिक संकल्पना, एक दिव्य संकल्पना आज घेऊन आज ते आले. म्हणजे औसा तालुका, उमरगा तालुका आणि निलंगा तालुका या तिन्ही तालुक्यांची क्रांती करून आज बघा राजांना अभिवादन करायला आले. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जर 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमच्या पथकाचे धन्यवाद. धन्यवाद. आम्हा तरुणांचे अंतकर आपल्याविषयी कायमच बोलतोय म्हणजे असेल. आदित्य राजाभाऊ यांनी संपर्क साधायचा. या ठिकाणी आपलं अध्यक्षीय समारोप आदरणीय डॉक्टर गायकवाड साहेब हा विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. मात्र संपर्क साधायचा. छत्रपती शिवाजी उपस्थित सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या लाखला शुभेच्छा.
अभिमन्यू पवार आणि सर्व मान्यवर त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि विशेषतः मृदंग वाजवणारे आणि टाळकरी यांची मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता सर्वांना मी लाख शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या समोर होतोय सामना भारत ढोलकाच्या पथकाच्या वतीने. अनोखा हा विक्रम आपल्या समोर होतोय. 501 टाळकरी, 101 मृदंग वादकांच्या जयघोषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली ही मानवंदना महाराष्ट्रातला आजही वेगळी मानवंदना ठरते. असा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये प्रथम पहिल्यांदाच घडतोय आणि हे धाडस ढोलकाच्या पथकानं केलेलं आहे. त्यानंतर वारकऱ्यांचा सन्मान होणार आहे. विनंती आहे कर्मवीर स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक आदरणीय भारती सरांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान असणारे वारकऱ्यांचा सन्मान होत आहे. आणि विचाराचे प्रतिबिंब याचा आम्हाला अभिमान. एरवी आम्ही संचलन करणारे लोकांना संतोषी वारकरी आम्ही शब्द अपुरे आहोत. आमच्याकडे हे शब्द अपुरे आहेत. किती बोलले तरी कमी आम्ही फार लहान आहोत. परंतु वारकरी सर्वप्रथम या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान होत आहे आणि पहिला सन्मान वारकऱ्यांचा करत असताना त्यांच्या समोरच्याला विनंती आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव वैकुंठवासी आदरणीय गुरुवर्य थांबले. त्यांना विनंती आहे आपण भारतजी महाराज बरोबर गर्दी करू नका. यांचे चिरंजीव डॉक्टर रामदास भैया बरुरे यांना भारत महाराजांच्या प्रित्यर्थ महाराजांचा सन्मान या धाडस ढोलकाच्या पथकानं केलेला आहे आणि महाराजांचा सन्मान स्वीकारण्याकरता महाराजांचे चिरंजीव डॉक्टर रामदासजी भैया बरुरे यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना विनंती आहे आपण आपल्या पिताश्रींचा आणि लातूरचं अतिशय श्रद्धेचं स्थान असणाऱ्या आदरणीय गुरुवर्य भारत महाराजांचा सत्कार स्वीकारावा अशी आपणास नम्रतेची विनंती आहे. या धाडस ढोलकाच्या पथकाच्या वतीने होत आहे आदरणीय
गुरुवर्य एकनाथ महाराजांच्या हस्ते काही सत्कार आपल्या या धाडस ढोल ताशा पथकाच्या वतीनं होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांना राजाश्रय दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकऱ्यांना राजाश्रय दिला. छत्रपती तुकोबाराय शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता बसायचे. एक भक्ती शक्तीचं मिलाप या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय. जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट, या भेटीचा देखावा आपल्या समोर सादर होत आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. भक्ती शक्तीचा मिलाप जगद्गुरु तुकोबाराय यांचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कानामध्ये विकवून घ्यावं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी आणि जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि शिष्यांची भेट या ठिकाणी देखावा आपल्या समोर सादर होत आहे. तुकोबारायाने कीर्तन करावं आणि रात्री 9च्या नंतर मध्ये आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये राहून सर्वांनी एकत्रित करून कीर्तन श्रवण करावी. अशी एक अनोखी भेट जगद्गुरु तुकोबाराय आणि छत्रपती
की हरे 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 बजाओ डीजे चला लावा गाणं लावा चल सुरुवात ही लगाओ डीजे लगाओ